हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन लॉग व्हिडिओमध्ये. तर आता ना आम्ही मोमोज बनवायला लागलो आहे. तर आज पोरांना मोमोज खायचे होते, म्हणजे खूप दिवस झालं ते बोलतात मम्मी मोमोज बनव. तेव्हा बनवायला वेळच होत नव्हता. तर म्हटलं चला आज मोमोज करूया. त्या दिवशीच बनवायचे होते, गुरुपौर्णिमेची सुट्टी होती ना त्या दिवशी, पण नाही झालं बनवणं. म्हटलं आज नक्की बनवूया. तर मग आम्ही मोमोज बनवतो आहे. तर एवढं काय मला त्याला शेप व्यवस्थित देता येत नाही, तर तसे येतात तसे ट्राय केले. स्टफिंग वगैरे करून झाले आणि पहिले बॅच शिजायला पण ठेवले. बघू आता टेस्ट वगैरे कसे होतात, जसे येईल तसे बनवलेत. याच्या आधी मी एकदाच बनवलेले, त्याच्यावर आत्ताच बनवलेत. आता शिजायला ठेवलेत आणि पोरांना एवढं उत्सुक झाले ना, ते बनवायला पण हेल्प करतात आणि कधी एकदा तयार होतील असं पण त्यांना झालं आहे. तर चला आता मोमोज बनवते, त्यानंतर तुम्हाला पण दाखवते. आणि सोनाक्षी इथं कॉमेडी करत होते, आम्ही दोघे हसत होतो. त्याला म्हटलं आता तुझं असंच मी म्हणजे व्हिडिओमध्ये जे शूट केले तसंच अपलोड करणार आहे व्हिडिओ. तर मला बोलत होते मी डिलीट करणार आहे. तर हे पहा, इथं मी बनवलेले याच्यात शिजायला टाकलेत स्टीम व्हायला, आणि सोनाक्षीने आणि आर्णवने बनवले ते मी ह्याच्यात ठेवलेत. आता याच्यावरती झाकण ठेवायचे 1 मिनिट. त्याच्यावर मी झाकण ठेवलं. तर हे आपल्याला 12 ते 15 मिनिट शिजवून घ्यायचे. सगळीकडे राडा झाला आहे. स्टफिंग वगैरे करून ठेवलं आहे खाली. जेवढे आत्ता बनवायचे तेवढेच आम्ही बनवून शिजत ठेवलेत आणि नंतर बाकीचे बनवते 1-2 बनवले. तर मग ते सुकल्यासारखे होते, त्यामुळे आत्ताच नाही बनवलं. सोनाक्षी पण आजली लवकर आज आले ट्युशनवरून. काय खायचं? मोमोज आवडतात का? दुपारपासूनच आर्णव म्हणत होता मम्मी कधी बनवते मोमोज, कधी बनवते. म्हटलं अरे थांब, माझे कामं वगैरे होते. बनवते म्हटलं की बनवते ना, 100% आज बनवते म्हटलं. तर कपडे भांडे फरशीचे काय आपली रोजची काम आहे ते सगळे आवरले. जेवण वगैरे झालं आणि मग 4-4:30ला मी तयारी सुरू केली. आता मोमोज बनवायचे म्हटलं की सगळ्या भाज्या वगैरे किती बारीक सगळ्या चिराव्या लागतात, म्हणजे किसूनच घेतली मी कोबी वगैरे, गाजर हे. तर आता माझं सगळं झालं आहे बनवून. आणि मी व्हिडिओ बनवत होते, जे काही सांगत होते बोलत होते ते ऐकून सोनाक्षी म्हणत होते मम्मी तुला लय समजतंय गं, लय छान व्हिडिओमध्ये बोलते. म्हटलं थांब आपण याच्यावर व्हिडिओ बनवूया, तू बोल काय बोलायचं तुला, तर लाजून नको बोलत होते. मग मी गेले किचनमध्ये, मोमोज झाले की नाही बघायला. तर ते माझ्या पाठी आले पोरांचं सारखं किचनमध्ये फेऱ्या मारणं चालूच आहे. त्यांच्या आवडीचा असा काही पदार्थ आपण बनवला की मुलांनासुद्धा राहत नाही. खूप त्यांना एक्साइटमेंट होती की मोमोज कसे होतात. मागापासून माझ्या तोंडात मोदकच सारखं नाव येत होतं. तर चला स्टीम झालेत, आता मी काढून घेते. पहा आपले मोमोज शिजून तयार झालेत. मी वरून थोडीशी कोथिंबीर गार्निशिंग केली. तसे मोमोज बनवलेत आणि मला काही एवढा जास्त व्यवस्थित आकार देता आला नाही. हे पहा जसं येतं तसं मी बनवून घेतलेत. मी काढले पण नाही अजून बाहेर, ते काढून बघते निघते का. अरे वा, किती इझी निघले बघा, मस्त तर झालेलं दिसते. टेस्ट करून सांगते पोरं आता. छान झालं, हळूहळू परफेक्ट आकार देता येईल. एकदाच कोणाला काहीच जमत नाही, हो की नाही. अधूनमधून बनवलं तर मग व्यवस्थित बनवायला येणार, आणखीन छान आकार देता येईल. तर मोमोज आपले बनून तयार झाले. शेजवान चटणी आणि मेयोनीज त्यासोबत मी ठेवलेले खायला. तर चला आता मुलांना देते टेस्ट करण्यासाठी कसे झाले ते बघूया. तर दोघांना टेस्ट करायला दिले, कसे झालेत ते बघूया. खरंच छान झालेत का? टेस्ट लागते मोमोज सारखी. या खायला छान झाले खरं. हो, पोरांना तर आवडले, त्यांच्यासाठीच केले होते, त्यांना आवडले बस झालं. तर मुलांना दिलं मोमोज खायला, त्यांना खूप जास्त आवडले. मी पण टेस्ट केला तर खरंच 1 नंबर झालेत मोमोज. व्हेज मोमोज बनवलेले कोबीचे आणि सगळ्या भाज्या वगैरे टाकून. तर मोमोज तर खूप छान झालेत. तर राहिलेसुद्धा आता बाकीचे बनवून स्टीम करायला ठेवते. आणि मी व्हिडिओ वगैरे म्हणजे रेसिपी शूट वगैरे काही केली नाही. म्हटलं रेसिपी बनवून दाखवायचं म्हटलं मोमोची, तर खूप वेळ जाणार, त्यामुळे म्हटलं डायरेक्ट असंच बनवून टाकते. रेसिपी शूट करायची म्हटलं ना खूप जास्त उशीर होतो, कारण प्रत्येक गोष्ट दाखवायची, शिजवायची, म्हणजे सगळं दाखवावं लागतं. तर खूप वेळ जातो, मग आणखीन उशीर झाला असता बनवायला, म्हणून म्हटलं नको रेसिपी शूट करायला, डायरेक्ट बनवूनच टाकते. तर आता माझे बनवून झालेत पहिली बॅच, आता दुसरे पण सगळे शिजवून घेते. त्यानंतर मी लागले पुढच्या तयारीला. हे आले होते कामावरून, तर त्यांना चहा प्यायचा होता. तर मोमोज त्यांनी 2च खाल्ले. त्यांना कोबीचे पदार्थ जास्त आवडत नाही आणि मी कोबीची म्हणजे भाज्या वगैरे टाकून नाही का तसे व्हेज मोमोज बनवले होते. तर ते म्हटले चिकन मोमोज तरी बनवायचे. म्हटलं नेक्स्ट टाईम बनवूया नक्की, म्हणून मग त्यांनी काही जास्त खाल्ले नाही, 2च खाल्ले होते. तर त्यांना चहा खारी खायची होती, चहा दिला. आता खारी मी काल ना डब्यात टाकली होती कोणत्या ती मी बघत होते
कारण बिस्किटचा एक डबा आहे, त्यामध्ये सगळं मी बिस्किट खारे ठेवत असते, पण त्यामध्ये बिस्किट भरलेलं आणि खारेचं पॅकेट थोडं मोठं होतं म्हणून त्याच्यामध्ये बसलं नाही, तर मी दुसऱ्या डब्यात टाकला पण नाही का असं सहज एखाद्या डब्यात ठेवतो तसंच मी काल ठेवलं होतं, तर मला तेच भेटत नव्हतं तर भेटलं दुसऱ्या डब्यात ठेवलेलं. तर चला तर त्यांना चहा खारे देते आणि आमच्या साहेबांना ना असं चहा खारे डिप करून नाही खात, सगळ्या खाऱ्या त्या चहामध्ये बुडवणार आणि चमच्याने खाणार लहान मुलांसारखं. तर असं कोणाकोणाला असं आवडतं खायला. तर त्यानंतर मग स्वयंपाक करायचा होता, तर इथं मी डाळीची आमटी बनवणार होते. तर अगोदर डाळ शिजत लावली, तर तुरीची आणि मुगाची डाळ टोमॅटो टाकून शिजायला लावली. म्हणलं मस्त त्याची झणझणीत आमटी करते, गावाला करतात ना सेम तशीच, खूप छान लागते भाकरी चुरून खायला किंवा भातासोबतसुद्धा. आणि त्यानंतर एकच भाकरी करायची होती, कारण सकाळच्या चपात्या थोड्याशा शिल्लक होत्या, तरी त्या त्यांच्यासाठी एक भाकरी करून घेतली, एकीकडे डाळ लावली. आता भाकरी मी किचनवरती इथं परात ठेवता येत नाही, त्यामुळे खाली बसूनच भाकरी बनवून घेते आणि नंतर शेकते. आणि 4-5 भाकरी करायची असेल तर मी खाली बसूनच भाकरी अगोदर थापून घेते आणि नंतर मग शेकत असते. किचन लहान आहे, त्याच्यावरती परात व्यवस्थित बसत नाही आणि थापता पण येत नाही भाकरी, म्हणून जास्त प्रमाणात भाकरी वगैरे बनवायच्या असतील, चपात्या जास्त बनवायच्या असतील तरच मी गॅस खाली घेते आणि मग खाली बसूनच भाकरी चपात्या करत असते. पाहुणे वगैरे येणार असेल तर आपल्याला जास्त म्हणजे स्वयंपाक करावा लागतो, त्यावेळेसच मी गॅस खाली घेते. नाही तर रेल्वे असं 3-4 भाकरी करायच्या असतील, चपात्या सकाळी वगैरे बनवते तर उभं राहूनच बनवते, खाली बसून नाही बनवत. तर लगेच एक भाकरी बनवून घेतली आणि इथं डाळ पण शिजून तयार झाली होती. म्हटलं लगेच लसूण सोलून घेते, भाकरी भाजते तोपर्यंत. तर यांना म्हटलं आमटी बनवू की वरण बनवू, तर म्हटले पोरांना काय आवडतं ते बनव. म्हणलं पोरांना तर तिखटच आवडतं आमटी वगैरे, तर त्यांना असं जास्त फिकं आवडत नाही, म्हणजे वरण वगैरे जास्त आवडत नाही. जेवढे तिखट कालवणं लाल बनवते ना तेवढे त्यांना जास्त आवडतात. आणि थोड्या वेळाने मला म्हणतात तुला जे आवडतं ते बनव. म्हटलं आता सगळं तुमच्या आवडीचं बनवून झाल्यावर मला म्हणतात का तुझ्या आवडीचं बनव, तर म्हटलं मला काय नाही आवडत. म्हटलं जे माझ्या मुलांना आवडतं तुम्हाला आवडतं तेच मला आवडतं. आणि मला ते अशी बोलत होतं ना तुझ्या आवडीचं बनव म्हणून, मला हसायला येत होतं. प्रत्येक घरातली अशीच कहाणी आहे की कोणती पण स्त्री असू देत, लग्न अगोदरच तिचे काही जे आवडीचे पदार्थ आहेत ते आपल्या मम्मीकडून म्हणजे हे बनव मम्मी, ते बनव मम्मी, मला हे खायचे ते खायचे अशी म्हणत असते. पण जेव्हा लग्न होतं त्यावेळेस तिच्या आवडी त्या तिच्या घरातल्यांच्या आवडी आहेत, जसं की नवरा असेल, मुलं असतील, त्यांचीच आवड ती जी होऊन जाते कधी हे पण समजत नाही. आणि बरेच वेळेस असं पण होतं की आपण आपली आवड काय आहे हे सुद्धा विसरून जातो. रोज रोज त्यांच्या आवडीचं आज हे बनवते ते बनवते, त्यांना ते आवडते, मुलांना हे आवडते, सासूबाईला हे आवडते, असं करून आपण नेहमी रोज नवनवीन काही ना काय बनवत असतो. पण परत असं होतं की अरे मला हे खायचं होतं, किती दिवस झालं मी बनवलंच नाही, नंतर कधीतरी बनवेन, असं करून ते राहून जातं. जेव्हा आपण माहेरी जातो तेव्हा मम्मीला म्हणतो मम्मी तुझ्या हातचं मला हे खायचे ते बनव, आणि आपली आई लगेचच आवर्जून ते आपल्याला बनवून खाऊ घालते. तर नेहमी सगळ्यांच्या घरोघरी सगळ्या प्रत्येक स्त्रीची अशीच कहाणी असेल असं मला वाटते, हो की नाही. तर असं इथं मी आता डाळीला फोडणी वगैरे दिली आणि यांना काय म्हटलं मी व्हिडिओ बनवणार आहे, तर मला मोमोज वगैरे मी बनवून ठेवले. तर मस्त मोमोजचं ताट तयार केलं आणि मी व्हिडिओ शूट करणार आहे म्हटलं. तर मला म्हटले की मी व्हिडिओमध्ये अजिबात येणार नाही. तर म्हटलं का, तर म्हटले तुम्हाला व्हिडिओ दाखवत नाही. तर त्याचं कारण पण तसंच आहे. तर गेल्या वेळेस मी एक व्हिडिओ बनवला होता त्यांच्यासोबत, खिचडी ते बनवत होते, एखाद्या संडेला असंच बनवला होता आणि ते खिचडी बनवत होते. त्यावेळेस मी व्हिडिओ बनवला आणि अपलोड पण केलं, 1-2 महिने झाले असतील त्याला. तर त्यांना मी तो व्हिडिओ दाखवला नाही. त्यांना हेच माहिती नाही की माझ्या चॅनलचं नाव काय आहे किंवा मी व्हिडिओ टाकते वगैरे. त्यांना एवढं माहिती की मी व्हिडिओ बनवते, पण टाकते की नाही हे अजून माहिती नाही नक्की, कारण चॅनलचं नाव पण मी सांगितलं नाही. त्याचं कारण पण तसंच आहे बरं का, मी न सांगण्याचं. तर आता माझं रेसिपीचं चॅनल आहे, तर त्याच्यावर मी रेसिपी टाकते, 3 वर्ष झालं. पण आणखीन माझं पेमेंट वगैरे चालू झालं नाही, याच्या अगोदर पण मी बरेच वेळेस व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की कशाला टाकते वगैरे, नाही का काय होत नाही काय नाही, तर उगाच टाईम वेस्ट करत राहते, स्वतः पण थकून जाते, असं त्याचं कारण आहे. आणि मी त्यांना का नाही सांगितलं माहिती का, ते म्हणते की तू व्हिडिओ बनवू नको, काय होत नाही तर कशाला बनवते. आणि म्हणूनच मी त्यांना सांगत नाही. खरं कारण हेच आहे त्यांना न सांगण्याचं, की ते असं कधी ना कधी बोलतात ना, काय होत नाही काय नाही तर कशाला व्हिडिओ वगैरे बनवते, बंद कर बनवायचं, उगाच टाईम वेस्ट करते. तर पहिलं तर चॅनलचं काही झालं नाही, त्याचं माझं क्रायटेरिया पूर्ण झालं आहे. मी खूप वेळा सांगितले, वॉच टाईम सबस्क्रायबर कंप्लीट झालेत, पण डॉलर बाकी आहेत. तर $60 झालेत, $62 कंप्लीट झालेत, आणखीन थोडेसे डॉलर बाकी आहेत. तर कधी ना कधी होईलच. मी प्रयत्न माझे चालू आहेत, मेहनत माझी चालू आहे. हे काही एका दिवसात पूर्ण होत नाही, याला पण बराच वेळ लागतो. कोण लवकर सक्सेस होतं तर कोण उशिरा होतं. म्हटलं रेसिपीचं लवकर झालं नाही म्हणून मी हे व्लॉगिंगचं चॅनल चालू केलं आणि मला सगळ्यांना हे प्रूफ करून दाखवायचं आहे की मी काय करू शकते, नाही का, असं की मी वेळ वाया नाही घालवला कुठं ना कुठं. मी
जी मेहनत करत होते कधी ना कधी ती माझी यशस्वी होईलच. तर त्यामुळेच मी हे चॅनलचं त्यांना काही सांगत नाही आणि व्हिडिओ वगैरे दाखवला नाही. असं काही लपवून वगैरे ठेवलं नाही. त्यांनी पण कधी विचारलं नाही की तुझ्या चॅनलचं नाव काय आहे, किंवा मी पण त्यांना कधी सांगितलं नाही. म्हटलं जाऊ दे, आपलं आपलं बनवत राहायचं, आपलं आपलं काम करत राहायचं. त्यांना असं पण काही एवढा इंटरेस्ट नाही आहे व्हिडिओमध्ये वगैरे. तर हेच कारण होतं त्यांनी व्हिडिओमध्ये न येण्याचं, की त्यांचं मला तो व्हिडिओ दाखवत नाही म्हणून. म्हटलं ठीक आहे, नाही यायचं तर नका येऊ म्हणून. त्यांना नाही दाखवत ना तर काय होतं की काय ना काय घरातले बोलले ना मग आपलं मन नाराज होतं आणि मग आपल्याला व्हिडिओ वगैरे बनवायचं नाही का मन होत नाही, नको वाटतं. सगळेच आपल्याला असे म्हणतात तसे म्हणतात. आईला पण आवडत नाही जास्त फार व्हिडिओचं, तरी पण आईला मी म्हणत असते, आई कधी ना कधी होईल सक्सेस. आपल्या काही इथं खर्च होत नाही किंवा काही वेस्ट तर जात नाही. जे काही मी रेसिपी बनवते पण बनवते ते घरात खायला होतंच सगळ्यांना. आणि हे पण व्हिडिओ बनवते असं पण माझा दुपारी वेळ वाया जाण्यापेक्षा मी काही ना काही करते ना, कधी ना कधी सक्सेस होईलच. त्याला वेळ लागत असतं असं आईंना पण समजत असते. तर असं त्यांचं म्हणणं होतं आणि आईंचं पण असं म्हणणं असतं. तर असं आणि ते सगळे माझ्या काळजीपोटीच बोलत असतात. दिवसभर माझं कंटिन्यू काम चालू असतं. कधीतरी आपण तर माणूस आहे म्हटलं आजारी पडतोच ना, मग त्यांना वाटतं कशालाही त्रास करून घेते नाही का. तर असं हे सगळं चालायचंच. इथं मी आता स्वयंपाक वगैरे करून घेतला. तर असंच माझा दिवसभराचं हे रुटीन होतं. मी दुपारच्या नंतर हे रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं होतं. 4-4:30च्या नंतर मोमोज बनवायला घेतले तेव्हापासून ते संध्याकाळी 8:30पर्यंत. तर लगेच स्वयंपाक वगैरे माझा इथे बनवून झाला होता. पोरं पण अभ्यास करत बसले होते आणि बाहेर अधूनमधून रिमझिम पाऊस तर येतच होता. तर चला, कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज तुम्हाला सुद्धा कोणाला रेसिपी वगैरे बघायला आवडत असतील तर तसं कमेंटमध्ये सांगा. त्या रेसिपीची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते. तर टिफिन रेसिपी आहेत भरपूर साऱ्या, बऱ्याच वेगवेगळ्या अनेक नवीन रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. तर तसं मला कमेंटमध्ये सांगा. तर असाच होता हा लॉंग व्हिडिओ. कसा वाटला ते सांगायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या आणि मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.